शक्यतो काय होतं विद्यार्थ्यांचं सुरुवात पॉलिटीपासून होती, बरोबर आहे. आणि पॉलिटिकल इंटरेस्ट असणारेच स्पर्धा परीक्षेकडे येतात. त्यांना माहिती असतं राजकारण काय, आमदार, खासदार, सरपंच ते पाहिलेलं असतं. त्यामुळं पॉलिटीमध्ये जास्त इंटरेस्ट असतो, पण वेळ आपण समसमान द्यायला पाहिजे सर्व विषयांना. जो विषय आवडतोय त्याला खूप जास्त आपण वेळ देतो आणि जे हे लो हँगिंग फ्रुट्स आहेत म्हणजे भूगोलासारखे टेक्निकल प्लस सोशल सब्जेक्ट त्याच्याकडे कमी वेळ दिला जातो. त्यामुळं असं करू नका. इंटरेस्ट येतोय म्हणून खूप जास्त एकाच सब्जेक्टकडं लक्ष द्यायचं आणि त्याच्यातच एक्सपर्टीज खूप जास्त करायची, तसं नाही करायचं. तुम्हाला वेळेचं वाटप योग्य पद्धतीने करता यायला पाहिजे. ठीक आहे. राज्यसेवेसाठी हो, प्रश्न असा आहे, की राज्यसेवेसाठी एन-सी-ई-आर-टी वाचावी लागेल का? आता बघा, तेच पहिलं काय आहे? काय सांगितलंय मी? पहिलाच प्रश्न एन-सी-ई-आर-टी वाचणे गरजेचे आहे का? तुमचा आत्ताचाच प्रश्न बघा कमेंट सेक्शनमध्ये तोच आहे, की राज्यसेवेसाठी एन-सी-ई-आर-टी हा प्रश्न खूप जणांनी विचारलेला आहे. एन-सी-ई-आर-टी आणि स्टेट बोर्डमध्ये खूप जणांना फरक जाणवतो. तर तोच प्रश्न आपण सुरुवातीला घेऊया. ठीक आहे. तुमच्या पण काही शंका असतील तर आत्ताच लिहून ठेवा. आपण आता हा पोर्शन चालू करतोय. का मी हा पोर्शन घेतला? उद्यापासून आपण प्रॉपर जिओग्राफीचे एन-सी-ई-आर-टी वाईज भूगोलाचे लेक्चर्स चालू करूया. पण त्याआधी मी सर्वांना असं सांगितलं होतं, ज्यांचे फोन आले किंवा ज्यांचे मेसेजेस आले वेगवेगळे डाउट्स घेऊन, त्यांना सांगितलं होतं की आपण एन-सी-ई-आर-टी मध्येच एक लेक्चर असं ठेवू की ज्याच्यात तुमच्या सगळ्या शंकांचं उत्तर देईल मी. कारण की इंडिव्हिज्युअली रिपीट सेम सेम शंका येत होत्या. त्यामुळे मी म्हटलं की सर्वांना कॉमन एकच उत्तर देता येईल. ठीक आहे. तुमच्या शंका आता कमेंट बॉक्समध्ये लिहून ठेवा. याच्या व्यतिरिक्त काही असतील तर हीच शंका आता आलेली आहे की राज्यसेवासाठी एन-सी-ई-आर-टी वाचावी लागेल का? राज्यसेवा आणि युपीएससी असा फरक आता तो काळ गेला. तुम्ही राज्यसेवा करता का युपीएससी करता? आधी असा प्रश्न विचारायचे. कारण का एमपीएससी ऑब्जेक्टिव्ह होती आणि युपीएससी डिस्क्रिप्टिव्ह होती. स्त्रोत वेगवेगळे होते, अभ्यास करण्याची पद्धत वेगळी होती. आता काय झालंय? हे माहितीये वर्ड टू वर्ड सिलेबस कॉपी झालेला आहे. एमपीएससीनी युपीएससीचा वर्ड टू वर्ड सिलेबस कॉपी केलेला आहे आणि फक्त महाराष्ट्राच्या काही काही ठिकाणी एक्स्ट्रा अभ्यास करायचा आहे. तर युपीएससीला एनसीईआरटी कंपल्सरी होत्या, तर एमपीएससीला का नाही? हा पहिला प्रश्न आहे. आणि त्यांचा प्रश्न असाही असू शकतो की राज्यसेवेसाठी एनसीईआरटी वाचावा की स्टेट बोर्ड वाचावा? तर माझं म्हणणं असं आहे की ह्या एनसीईआरटी असतील, एनसीईआरटीचा हा सिलेबस हा सर्व एनसीईआरटी कव्हर करत असेल तर हे स्टेट बोर्ड आहे. एनसीईआरटीचा अभ्यास करताना स्टेट बोर्ड ऑटोमॅटिकली कव्हर होणारच आहे तुमचं. त्यामुळं हे सबसेट आहे स्टेट बोर्डचा सिलेबस. त्यामुळे उलट तुम्ही जास्त अभ्यास केला एनसीईआरटीचा तर मुख्य परीक्षेलाही तो कामाला येणार आहे. त्यामुळे एनसीईआरटी तर कंपल्सरीच आहे. ठीक आहे. एनसीईआरटी वाचायचं का? आता प्रश्न काय होता बघा, एनसीईआरटी वाचणे गरजेचे आहे का की थेट संदर्भ पुस्तके वाचावीत? आता काय होतं सुरुवातीला तुम्हाला ह्या नवीन पॅटर्न नुसार अभ्यास चालू करताना 2-3 प्रश्न असतात. मीडियम, दुसरा ऑप्शनल आणि तिसरा काय मग क्लासेस, इंटिग्रेटेड बॅच वगैरे वगैरे. तर याच्यात काय आहे, मीडियम तर तुम्ही पहिल्यांदा आता ठरवलं असेल. ऑप्शनल निवडताना खूप जणांना प्रॉब्लेम येतो. आता एनसीईआरटीचे फायदे मी मगाशी भूगोलाच्या संदर्भात जे सांगितले ते बाकीच्या विषयाच्या संदर्भात पण तेच लागू होतात. प्लस काय होतं तुम्हाला एनसीईआरटी वाचल्यामुळे सगळ्या विषयांच्या बेसिक्स मध्ये जाता येतं. तुमचा एक पाया पक्का होतो, फाउंडेशन होतं आणि तुमचा एक ऍप्टिट्यूड जनरेट होतो स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी. आतापर्यंत काय होतं तुमचं ग्रॅज्युएशन लेव्हलला कसा अभ्यास करायचा ते सर्वांना माहिती आहे. परीक्षेच्या आधी 5 दिवस अभ्यास केला, जे पाठ केलेलं आहे ते लिहून आलं तरी चालत होतं. इथे तसा प्रकार नाहीये. एनसीईआरटी फक्त पाया डेव्हलप करणार आहे. त्यांनी काय होणार आहे तुमचं, तुम्हाला कोणत्या विषयात ज्या एनसीईआरटी आहेत, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, आर्ट अँड कल्चर ज्या आहेत, त्याच्यात कोणत्या विषयात आवड आहे किंवा कोणत्या विषयाकडे तुमचा कल जास्त आहे हे एक लक्षात येईल एनसीईआरटी वाचल्यानंतर. आणि त्याचा फायदा काय होईल, हा कल हा इंटरेस्ट पाहून तुम्ही ऑप्शनल निवडू शकता. ऑप्शनल हा तुम्हाला खूप खोलीत जाऊन करावा लागतो. ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनच्या लेवलचा अभ्यास ऑप्शनल साठी करावा लागतो. ठीक आहे. आणि जीएस जो पेपर असतो तो तुम्हाला असा हॉरिझॉन्टली अभ्यास करायचा असतो, त्यात जास्त खोलीत गेलं तरी नाही. मग एवढ्या खोलीत जाऊन खूप एवढा जर रिसर्च लेवलचा अभ्यास करायचा असेल तर इंटरेस्ट असणं गरजेचं आहे. तुम्ही मार्केटच्या याच्यावर जाल की ह्या ऑप्शनला जास्त मार्क येतात किंवा याचा सिलेबस कमी आहे किंवा माझ्या मित्रांनी तो ऑप्शनल घेतलाय, आम्ही ग्रुपने गेलो तर डिस्काउंट मिळेल. हा बेसिस नाहीये ऑप्शनल निवडण्याचा. तुमचा इंटरेस्ट इंडिव्हिज्युअल आहे आणि तो तुम्हाला आत्ताच नाही कळणार. आपल्याला कोणते विषय झालेले असतात 10वी पर्यंत?
हिस्ट्री, जिओग्राफी किंवा नागरिकशास्त्र अशा पद्धतीचे. पण आता ऑप्शनलमध्ये अजून जास्त अँथ्रोपॉलॉजी आहे, सोशिओलॉजी आहे किंवा अजून कोणता पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आहे. याचा संदर्भच कधी आता आपल्याला 10वी पर्यंत आलेला नसतो. मग ते विषय निवडताना काय क्रायटेरिया लावाल? ते तर ओळखीचेच विषय नाहीयेत ना. त्यासाठी तुम्ही सुरुवातीला काय करा, एन-सी-आर-टी थ्रू बेस पक्का करा. या एन-सी-आर-टीमध्ये काय आहे, प्रत्येक विषयाचा थोडा तरी टच दिलेला आहे, जे ऑप्शनल म्हणून पुढे उदयाला येणार आहेत. मग त्याच्यामधून तुम्हाला इंटरेस्ट कळेल आणि ऑप्शनल निवडण्यासाठी सोपं जाईल. ठीक आहे, लक्षात आलं? ऑप्शनल निवडण्यासाठीची पण खूप शंका आलेल्या होत्या. त्या पण आपण पुढं हे केलेलं आहे.